तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, तुझा ध्यास देवा तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी। अरे लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी, गुणवर्णिताना कमी पडते लेखणी। कारण मंगल मूर्ती गणेशाची साऱ्या देवात देखणी। याला अजून मी लय आळवली असते, या शेरला अजून 15 मिनिटं काढली असती, तेवढा वेळ आपल्याकडे नाही। हो आवर्जून सांगतो, म्हणून जे मोजक्या शब्दामध्ये शेतक्या शब्दामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे व्यवसाय आहे, गण माझा आहे। अहो पाटील पाटील आमच्या जोडीचं कुठं बसलंय? पाटलाला सांगा उठा, जागावा म्हणा, सचिन बुवा आलाय तुमच्या तालुक्यात। अहो पाटील पातळ ठोकत तुम्ही का बसलात पाड्यावर? अहो पाटील पातळ ठोकत तुम्ही का बसलात पाड्यावर? आपला मधुर शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्या। जगात काय चाललंय आज? रशिया आणि युक्रेन मध्ये चाललेलाच आहे, इस्रायलने हमास मध्ये पण चाललेला। आणि म्हणून तसा गण पुढे जाईल तसं सांगणार आहे काय चाललंय ते तुम्ही सुद्धा बघताय, ऐकताय, वाचताय। युद्ध झालं, युद्ध झालं, जीव सृष्टी राहिली काय? युद्ध झालं म्हणून त्या जनतेनं अणु प्रकल्पाला विरोध केला। जैतापूर असू द्या, बारसू असू द्या, आणखी असू द्या, हे अणु आताच हे कलियुग निश्चितपणे आहे, पण कलियुग म्हणण्यापेक्षा आताच युग हे अनुयुग आहे। एखादा जर अनुभव पडला तर निश्चितपणे त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होणार। जर पुतीन पिसाळला ना रशियाचा, आपला काय खरा नाही कार्यक्रम होणार आपला, एवढा मेजर त्याच्याकडे अनुभव आहे। म्हणून म्हणतोय युद्ध झालं, युद्ध झालं, जीव सृष्टी राहिली काय? युद्ध झालं, जीव सृष्टी राहिली सुखदेव धर्मी माय, सुखदेव धर्मी माय, गणेशा तुला सांगणार, सुखदेव धर्मी माय, हे बाप्पा तुला सांगणार,
अहो ऐकून माझी आपली शुद्ध जगात भेटलंय बॉम्ब युद्ध आणि त्या युद्धाचा निकेला मध्य अहो त्या युद्धाचा निकेला मध्य भयानक आहे ही सत्य अमेरिका पारंपरिक शत्रू पाकिस्तान आहे का नाही आणि यांच्यामध्ये सुद्धा काही चांगलं चाललेलं आहे आपल्या देशांमध्ये यांच्यामध्ये काही चांगले मैत्रीचे संबंध नाही म्हणून म्हणतो अमेरिका रशिया देव धरणी माय देव धरणी माय देव धरणी माय बाबा तुला के वैयक्तिक एका देशावर कुठल्या याचा परिणाम नाही संपूर्ण जगावर होणार पेट्रोल डिझेल सगळ्या गोष्टी महाग होणार जर युद्ध झालं अनुभव सगळेजण टीव्हीवर बातम्यांवर दाखवतात तिसरं महायुद्ध यांना उत्सुकता लागली टीव्ही वाल्यांना बातम्यांवाल्यांना लई उत्सुकता लागली हे बाकीच्यांपेक्षा तिसरं महायुद्ध कधी होणार झालं ना मित्रांनो बेकार परिस्थिती होणार आहे 35चे नवरदेव आहेत कोणी नाही आता मिळून खूप बेकार कंडिशन होणार आहे पुढे म्हणून म्हणते बघा वाढतोय हा महागाईचा डोंगर शेतीवाडीवर फिरलाय नांगर दुष्ट शक्तीना देवा तू आवड आलेलं संकट गाडा तू सावध बेरोजगार फिरतात नोकऱ्या नाही 40च्या वर झाले कोणी नाही खूप भयानक परिस्थिती आहे आता याच्यामुळे बेरोजगार फिरतात झुंझुन म्हणजे वय झाले बेरोजगार फिरतात झुंझुन पोरं गाड्या मुश्किल जगणं त्या 40 वाल्याला पण भेटू दे असं मी मागणं करतोय का ना तेव्हा यांचा पण होऊ दे देव धरणी माय देव धरणी माय हे बाप्पा तुला घे साथ देव धरणी माय गणेशा तुला घे साथ जीवसृष्टी गिरागिल का सुखी देव धरणी माय